मराठा समाजाच्या नावावर जर कुणी अशा पद्धतीने स्वतःचं उखळ पांढरं करून घेत असेल तर ते चालणार नाही। दुसरा प्रश्न अहवाल आलाय, जिल्हा मेडिकल बोर्डाचा काल अहवाल आला मंगेशकरच्या केसमधला, त्यात घैसास आणि डॉक्टर घैसास आणि मंगेशकर हॉस्पिटलवर फार काही रिकमेंडेशन दिलेले नाहीये किंवा त्यांची काही चूक आहे असं त्या अहवालात म्हटलेलं नाही। एका अर्थानं त्यांना क्लीन चिट ससूनने दिलेली क्लीन चिट म्हणजे उंदराने मांजराची साक्ष काढणं आहे। ज्या ससूनमध्येच अनेक गैरव्यवहार आहेत आणि गैरव्यवहाराचे आरोप आहेत आणि ससूनमधल्या गैरव्यवहाराच्या आरोपांची चौकशी करण्यासाठी जी समिती नेमली त्या समितीमध्ये ज्या महिला डॉक्टर आल्या त्या महिला डॉक्टरांवरही अनेक आरोप आहेत, हे आपण याच्या आधी बघितलेलं आहे। अशा ससूनने सुश्रुत घैसास यांना क्लीन चिट देणं याच्यात नवलते काय, हे शासन कशा पद्धतीने आरोपींना संरक्षण देतं हे आपण कोरटकर केसमध्येही बघितलंय की कोरटकरची अटक करण्याच्या आधी त्याला संरक्षण दिलं आणि आताही सुश्रुत घैसासला ज्या पद्धतीने संरक्षण दिलं जाते याचा स्पष्ट अर्थ आहे की या राज्यामध्ये गोरगरिबांच्या जगण्याची काहीच किंमत नाही। सीएम म्हणजे कॉमन मॅन, डीसीएम म्हणजे डेडिकेटेड कॉमन मॅन, हे फक्त जाहिरातीसाठी वापरले जाणारे ग्लॅमरस आणि ग्लोरियस शब्द आहेत। वस्तुतः इथे कॉमन मॅनच्या आयुष्याची काहीच किंमत नाही, कारण पहिल्या दिवशी अमित गोरखेंनी केलेलं जे स्टेटमेंट होतं तावातावात त्या स्टेटमेंटवरून आता ते स्वतःच 360 डिग्रीमध्ये फिरताना दिसत आहेत। आता ते त्यावर काहीही बोलत नाहीयेत। शासन प्रशासनाचा तेवढा दबाव असेल त्यांच्यावर। या प्रकरणामध्ये अनघा घैसास या नावाने फेसबुक पोस्ट व्हायरल होते, ज्यामध्ये ते आयुर्वेदाच्या हवाल्याने डॉक्टर सुश्रुत घैसास निर्दोष असल्याचं होत आहे आणि दुसरं म्हणजे की जर ट्रीटमेंट करायची असेल तर तुम्ही रिझर्वेशनच्या डॉक्टरांकडेच जावं अशा। मी ती पोस्ट वाचली आणि ती मी प्रॉपर त्या अकाउंटवर वाचली। ज्या पद्धतीने अत्यंत जातीय विखार भरून ती पोस्ट लिहिलेली आहे